आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। शक्ति दे, मुक्ति दे, हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, जय असो, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, जय असो। अंबरनाथ तालुका के ऐतिहासिक श्री मलंगगढ़ पर भाद्रपद पूर्णिमा के अवसर पर आज भव्य महाआरती का आयोजन किया गया। इस विशेष अवसर पर उल्लासनगर और करवले गांव को आरती का मान प्राप्त हुआ। शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी के हस्ते श्री मत्स्येंद्र नाथ की महाआरती संपन्न हुई। करवले गांव की महिला भक्तों ने जय हरिनाम के गजरात पारंपरिक रिंगन सोहला भी आयोजित किया, जिसमें बड़ी संख्या में महिलाओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। इस महाआरती में उल्लासनगर के शिवसेना पदाधिकारी, करवले गांव के ग्रामस्थ, विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के कार्यकर्ता भी बड़ी संख्या में उपस्थित थे। बताया गया कि हर महापूर्णिमा के अवसर पर अलग अलग गांवों को महाआरती का मान दिया जाएगा और इसी तरह भव्य स्वरूप में आरती संपन्न होगी। कार्यक्रम के दौरान मंदिर परिसर आई भवानी शक्ति दे, मलंगगढ़ को मुक्ति दे, जय श्री राम जैसे गगनभेदी नारों से गूंज उठा। मलंगगडाची परंपरा ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हा उत्सव सुरू झाला आणि धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आतापर्यंत सुरू होता। पण त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव सुरू आहे। गेल्या माघी पौर्णिमेला, दर माघी पौर्णिमेला हा उत्सव असतो। या उत्सवाला स्वतः माननीय एकनाथजी शिंदे साहेब येतात आणि हा उत्सवात जल्लोषात जोशात होतो। आणि काही वर्षापासून ज्या परंपरा आहेत, हिंदूंच्या ज्या परंपरा आहेत, ते जोपासण्याचं काम सर्व हिंदू संघटना आपण करत असतो। आणि या माघी पौर्णिमा असो किंवा वर्षात येणाऱ्या सगळ्या पौर्णिमा, या पौर्णिमेच्या दिवशी सर्व हिंदू भाविक या मंदिरात येऊन या नवनाथांच्या आरत्या करतात, पूजा करतात आणि आरती पूजा करून, भक्तिभावाने पूजा करून दर पौर्णिमेला आम्ही हा उत्सव, आरती परंपरा सुरू ठेवलेली आहे। ती परंपरा सुरू ठेवण्यासाठी आज आम्ही इथे आलो आणि आज आमच्या हस्ते परंपरेप्रमाणे पूजा आरती झालेली आहे। येणाऱ्या काळातही अनेक पौर्णिमेला आम्ही शिवसैनिक येऊन या नवनाथांची पूजा, नाथांचं जे स्थान आहे ते नाथांचं स्थान मध्ये येऊन पूजा पाठ करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा विजय। ही आरती पूर्वीपासून चालू आहे। वर्षाच्या 12 पौर्णिमा आणि एक ललिता पंचमी आणि दुसरी म्हणजे एक सर्व पौर्णिमांना आम्ही दर पौर्णिमेला मलंगगडावर येत असतो। आता ही पौर्णिमा माननीय उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब आणि ग्रामस्थ मंडळ करवले असे 2 मिळून यांनी जबाबदारी पौर्णिमेची घेतलेली होती। अशा पौर्णिमा आता प्रत्येक गावोगावी आम्ही देणार आहोत। आता पुढील येणारी पौर्णिमा आहे ती कोजागिरी आणि त्या अगोदर ललिता पंचमी असतोय। त्या ललिता पंचमीला महाराष्ट्रभरातून अनेक ठिकठिकाणीहून वारकरी संप्रदायाची लोक येत असतात। स्थानिक सर्व वारकरी संप्रदायाची लोक या ललिता पंचमीला या दिंडीमध्ये सहभागी होतात। असा हा कार्यक्रम असतो।